अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त. संकटाच्या वादळात मन डगमगतंय का, धीर सुटतोय का, तर दत्त महाराजांचा हा दिव्य संदेश नक्की ऐका. कारण आजचा हा संदेश तुमच्या मनाला नवं बळ देईल. जेव्हा आयुष्यात अचानक संकटाचे ढग जमा होतात तेव्हा माणूस घाबरतो, तुटतो. पण दत्त महाराज सांगतात, संकट तुमच्या विनाशासाठी नाही तर तुमच्या आत्मबळाच्या परीक्षेसाठी येतं. पहिल्या क्षणी शांत राहा, कारण मन अशांत असेल तर बुद्धी काम करत नाही. म्हणून मनात जपा, दिगंबरा दिगंबरा श्रीपाद वल्लभ दिगंबरा. जो शांत राहतो तोच अर्थ युद्ध जिंकतो. संकटात माणूस जास्त दुःखी का होतो? कारण त्याला वाटतं सगळं माझ्या हातातून निसटतंय. दत्त महाराज सांगतात, मीच करतो हा अहंकार सोड. जेव्हा तुम्ही मनापासून म्हणता, महाराज आता तुम्ही सांभाळा, तेव्हाच तुमचा ओझं हलका होऊ शकतं. शरणागती म्हणजे हार नाही तर सर्वोच्च शक्तीवर विश्वास आहे. दत्त महाराजांनी पृथ्वीपासून सहनशीलता शिकली. पृथ्वीवर किती अपघात झाले तरी ती स्थिर राहते. तसंच संकटात विरोध करू नका, त्यांचा स्वीकार करा, कारण स्वीकृती हीच धैर्याची पहिली पायरी आहे. संकटाचा काळ म्हणजे कासवासारखं स्वतःला आत ओढून घेण्याची वेळ. बाहेर गोंधळ असला तरी श्रद्धेच्या कवचात सुरक्षित राहा. लक्षात ठेवा, परीक्षेच्या वेळी शिक्षक शांत असतात याचा अर्थ ते नसतात असं नाही. संकटात माणूस उद्याची भीती करून आजचा धीर गमावतो. दत्तगुरु सांगतात, पूर्ण डोंगराकडे पाहू नका, फक्त पुढच्या एका पावलाकडे पहा. आज धैर्याने जगा, उद्या प्रकाश आपोआप येईल. जेव्हा बुद्धी थकते तेव्हा नाम कामी येतं. मनात जपा, दिगंबरा दिगंबरा श्रीपाद वल्लभ दिगंबरा. हे फक्त शब्द नाहीत, हे एक दिव्य संरक्षण कवच आहे. ज्याच्या मुखी नाम असतं त्याच्या पाठीशी साक्षात दत्तप्रभू उभे असतात. शेवटी दत्त महाराज एकच आश्वासन देतात, भिवू नकोस, मी तुझ्या पाठीशी आहे. जेव्हा धीर सुटेल डोळे मिटा, गुरुदेवाचे ध्यान करा, कारण ज्याच्या जीवनात गुरु आहेत त्यांच्यासाठी कोणतंही संकट अंतिम नसतं. अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त.